दर्द दिल भाग 5. आपल्या झालेल्या अपमानाचा बदला घ्यायचा नाही आणि आपण काहीच करायचे नाही. मान्या सर्वांचे बोलणे शांतपणे ऐकत होता. सुरेश जाग्यावरून उठत, भाई माझ्याजवळ एक प्लॅन आहे. जर आपल्या ग्रुपमधील एकाने त्या सायलीला पटवले तर जीएस पद आपोआप आपल्याकडे येईल. तोच रोहित स्वतःच्या गालावर बोट ठेवत लाजत म्हणाला, भाई मी तिला पटवतो. सर्वजण त्याच्याकडे पाहत हसू लागले. त्यावर रोहित म्हणाला, तिने माझ्या कानाखाली मारली, तिला मीच पटवणार. तोच आजीजवळ येत म्हणाला, भाई तू म्हणत असशील तर मीच. त्या क्षणी मध्येच रोहितचं बोलणं थांबवत मान्या ओरडला, बस करा, आणि तोंडातील सिगरेट खाली टाकत पायाने विझवत म्हणाला, तिला राहुल पटवणार. तो सुरेश म्हणाला, काय भाई राहुल? त्याचं बोलणं मध्येच तोडत मान्या म्हणाला, कारण आपल्यात हुशार कोण? सर्वजण मोठ्याने राहुल. मान्या म्हणाला, आपल्यात रुबाबदार कोण? सर्वजण म्हणाले राहुल. मान्या म्हणाला, मग तिला पटवणार कोण? सर्वजण राहुल हे म्हणताच मान्या म्हणाला, ती मुलगी फक्त राहुलच्या आयुष्यात येणार. ती मुलगी साधी व सरळ वाटते. ती आपल्या कोणालाही पटणार नाही. तुम्हाला तर माहीत आहे माझा अंदाज कधीच फेल जात नाही. खास करून सुंदर मुली असतील तर. आपण सर्वांनी राहुलच्या मनात सायली आणि सायलीच्या मनात राहुलबद्दल प्रेम निर्माण करायचे आहे. पण यातील राहुलला काहीच माहिती नाही पडले पाहिजे. सुरेश मध्येच म्हणाला, राहुलने तिला पटवताच जीएस पद आपल्याकडे येईल व आपली गेलेली इज्जत परत मिळेल. मन्याच्या डोक्यात विचार सुरू होता, यांना घेऊ दे बदला, पण मला ती मुलगी कसल्याही परिस्थितीत राहुलच्या आयुष्यात आणायची आहे. तिच्या येण्यामुळे त्याचं आयुष्य बदलेल. त्याच क्षणी राहुल त्या ठिकाणी आला. सर्वजण विषयांतर करत गप्पा मारू लागले. सुरेश राहुलजवळ जात म्हणाला, झाले का लेक्चर? पर ते जाऊ दे. हॉलमध्ये मगाशी नवीन जीएस सारखी तुझ्याकडे पाहत होती. राहुल हसत, तू गप्प बस. तुमचा काहीतरी प्लॅन झालेला दिसतोय. समीरच्या गाडीवरून सायली जाताना दिसली. ती सर्वांकडे रागाने पाहत होती. राहुलने पाहतात तिने समोर बघितले. तो सुरेश म्हणाला, बघ मी म्हणालो होतो की तुझ्याकडे बघत होती, पण तुझं आपलं काहीतरीच. वैतागलेला राहुल, चला खूप वेळ झाला, मी घरी जातो. तोच मान्याने गाडी सुरू केली. राहुल मागे बसत दोघेही निघून गेले. दुसरा दिवस उजाडला होता. सायली कॉलेजची तयारी करून आपल्या रूममधून बाहेर येऊन डायनिंग टेबलवर बसली. तोच तिचे आई वडील म्हणजे रावसाहेब व त्यांची पत्नी संगीता येत डायनिंग टेबलवर बसले. नोकर येऊन ब्रेकफास्ट टेबलावर ठेवून गेला. सायली शांत बसली होती. ती काहीच बोलत नाही. हे पाहून रावसाहेब सायलीकडे पाहत, काय झालं बेटा, तू इतकी शांत का बसली आहेस? कोणी काही बोलले का? तरीही सायली शांतच बसली होती. तिचे वडील काही बोलणार इतक्यात ती उठून कॉलेजला जाऊ लागली. त्याच क्षणी सायलीच्या कानावर आवाज आला, थांब बाळा. सायली जागेवर उभा राहिली. रावसाहेब उठून तिच्या जवळ जात म्हणाले, काय झालं? सायली चिडून, पप्पा तुम्हाला एवढं सुद्धा समजत नाही? तुमच्यावर चिडले आहे कारण तुम्ही काल माझ्या कार समारंभाला येण्याचे प्रॉमिस केलं होतं. तुम्हाला माहित आहे खोटं बोलल्याचा मला राग येतो. तुम्ही आलाच नाही आणि रात्रीही मी तुमची वाट पाहिली, पण तुम्ही लवकर आलाच नाही. सायलीच्या खांद्यावर हात ठेवत, बाळा तुला तर माहित आहे मला कामाचा किती व्याप आहे, पण मी तुला शब्द देतो पुन्हा अशी चूक होणार नाही. हे ऐकताच सायलीचे डोळे भरून आले. सॉरी पप्पा म्हणून तिने वडिलांना मिठी मारली. तेव्हा तिची आई संगीता ब्रेकफास्ट उरकून उठत म्हणाली, तुम्हा बाप लेकीचं प्रेम पुराण झालं असेल तर चला, आपल्याला उशीर होतोय आणि तुलाही जाता जाता कॉलेजला सोडतो आणि कॉलेज सुटल्यावर गाडी पाठवतो. त्यावर सायली म्हणाली, आई त्याची गरज नाही, समीर सोडेल. आणि सर्वजण निघून जातात. कॉलेज भरले होते. स्वामी सरांचे लेक्चर सुरू होते. आज मन्या व त्याची सर्व टीम लेक्चरला आल्यामुळे सर्व वर्ग गच्च भरला होता. राहुलला प्रश्न पडला होता की आज मन्या लेक्चरला कसा काय? मन्या सारखा खिडकीतून बाहेर पाहत होता. समीर मन्याकडे रागाने पाहत होता. समीरच्या शेजारची जागा रिकामी होती. मन्याला खिडकीतून सायली येताना दिसली. ती दरवाजात आत येणार तोच मन्या उठून समीरच्या शेजारी जाऊन बसला. दोघेही एकमेकांकडे रागाने पाहत होते. सायली राहुलच्या शेजारी रिकाम्या जागेवर जाऊन बसली. मन्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. सायली राहुलकडे पाहत म्हणाली, मला उशीर झाला. आणि आपली वही काढून नोट्स लिहिण्यास सुरुवात केली. राहुल तिरक्या नजरेने चोरून सायलीकडे पाहत होता. समीरकडे पाहत मन्या म्हणाला, मला खुन्नस दिली तर याद राख,
आज नुसता बाजूला बसलोय. तेवढ्यात लेक्चर संपले. स्वामी सर वर्गातून बाहेर जातात. त्यांच्या मागे मान्या व त्याची ग्रुपची मुले वर्गाबाहेर पडली. समीरला खूप राग आला. तो उठून त्याच्या मागे गेला. त्याला पाहताच त्याच्या ग्रुपची मुलेही त्याच्या मागे गेली. वर्गात फक्त हुशार मुले व मुली राहिल्या होत्या. सायली राहुलला म्हणाली, हाय, मी सायली. आपण? मी राहुल जाधव. असे राहुल म्हणतात. सायली विचार करून म्हणाली, तुम्ही कॉलेजचे टॉपर आहात ना? राहुल म्हणाला, हो, पण तुला कसं माहीत? सायली हसत म्हणाली, मी या कॉलेजची जीएस आहे. कॉलेजची थोडीफार माहिती मला सुद्धा आहे. मी बोलण्याच्या नादात विसरले. मला प्राचार्यांनी बोलवले आहे. बाय, मी निघते. असं म्हणत सायली निघून गेली. सायली बाहेर जाईपर्यंत राहुल तिच्याकडे पाहत होता.